नमस्कार, मी वर्षा. आजपासून आपण करत आहोत मिनी ब्लॉग स्टार्ट. जसं होईल तसे करेल. तर तुमचा प्रेम, तुमचा सपोर्ट खूप गरजेचं आहे. तर आज आहे संकट चतुर्थी आणि म्हटलं की आजच्या दिवसापेक्षा शुभ दिवस नसेल. तर म्हटले चला सुरुवात करूया आजपासून. तर इथे वाजलेले होते 8 आणि बाकी आपली ओव्हरऑल कामं सगळी झालेली. फक्त पूजा करायची बाकी होती. ते इथे मी घनगाल भरून ठेवलं व्यवस्थित. छान फुलं वगैरे, हवा खूप सुंदर सुटलेली. तर इथे माझा आणि आर्यनचा शुभम करोती बोलायचं सुरू होतं, कारण की माझं रोजचं रुटीन आहे सकाळ आणि संध्याकाळी शुभम करोती बोलायची. तर चला पाहूया पुढील प्रमाणे. दिव्याला पाहून नमस्कार, तिलाचे तेल कापसाची वात. तर पाहिलं असेल आमचं शुभम करोती, काय शब्द त्याला अजून परफेक्टली बोलता येत नाहीत. तर इथे मग बाकीची ओव्हरऑल झालेलं, देव वगैरे धुवून वगैरे सगळं पूजा आपली झालेली होती. तर इथे आर्यनला म्हणले तू पाया वगैरे पडून घे, मग बाकी मी पूर्ण घरामध्ये धूप वगैरे हे करते. तुला काय वाटतं? पाहू शकताय तुम्ही किती प्रसन्न वाटतं देवारा. जेव्हा खरंच आपण देव ज्या दिवशी धुतो, स्वच्छ सगळी पूजा वगैरे करतो, फुलं वगैरे वाहतो ना, त्या दिवशी देवारा खूपच प्रसन्न, फक्त देवाराच नाही तर घर पण पूर्ण प्रसन्न वाटतं आहे. तर इथे मी आपला जो खडा धूप असतो ना ते लावलेलं, आणि प्लस नॉर्मल जो धूप असतो ना ते कप धूप म्हणतात ना, ते कप धूपामध्ये ते खडा धूप मी पूर्ण टाकलेलं. त्याच्यामुळे इतकं सुगंध येत होता ना, खूप छान. आणि इथे साईबाबांची आरती सुरू होती, त्यामुळे सकाळचं वातावरण एकदम प्रसन्न वाटत होतं. मग म्हणले की सगळ्या घरामध्ये पूर्ण धूप फिरून घेऊया, तेवढंच प्रसन्न वाटेल. तसंही मी रोजचंच किचनमध्ये एक धूप आणि एक हॉलमध्ये धूप माझा असतो संध्याकाळी किंवा इथे. तर इथे पाहू शकता, इथे पारवा येऊन बसलेला पाणी वगैरे पियाला वगैरे. तर इथे मी गॅसची पूजा करून घेते, रोजच घेते मी तसं, पण रोज कधी व्हिडिओ काढला नाही. पण आता मिनी ब्लॉग करायचं म्हणल्यावरती दाखवावंच लागेल. तर इथे आर्यन बसलेला, तो म्हणतो तर मम्मा मला चोकोस खायला दे. म्हणजे थांब जरा पूजा होऊ दे, मग देते तुला. आणि आता असं झालं आहे ना की मुलांना सुट्ट्या पडलेत आर्मी स्कूलला. बाकी मुलांच्या स्कूल सुरू झालेत आजपासून, आणि आमच्या मुलांना कालपासून सुट्ट्या पडल्या, म्हणजे 2 तारखेपासून. तर जुलै महिन्यापर्यंत सुट्ट्या आहेत. तर बघू आता कुठे जायचं, काय करायचं, फिरायचं ते. ते इथे माझा टसूबाळ, तो पण राहिलेला पूजा करायचं. ते इथे बाहेर पण छान धूप वगैरे फिरून घेतलं, खूप छान असं, जसं की प्रसन्न मंदिरात कसं आपल्याला वातावरण वाटतं सेम तसंच फील होत होतं. त्यामुळे एकदम प्रसन्न, खरंच सकाळ सकाळ जेव्हा आपण अगरबत्ती धूप वगैरे दरवलतं ना, त्या टायमाला प्रसन्न वातावरण खरंच असतं.